समाचार अब तक, सत्य का साहस। 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिर प्राण प्रतिष्ठा समारंभ पार पडणार आहे। या सोहळ्यासाठी मोठ्या उत्साहाने तयारी सुरू आहे। तर देशभरात अनेक पक्ष, धार्मिक संघटनांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे। नागपुरातही भाजपसह इतर धार्मिक संघटनांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे। तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडूनही अनेक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे। 18 जानेवारीला पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी पत्रकार परिषद घेत कार्यक्रमाच्या आयोजनाबाबतची माहिती दिली आहे। 22 जानेवारी रोजी महाल येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमानाची भव्य प्रतिमा लावण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। ऐकूयात। उपस्थित प्रदेशचे उपाध्यक्ष अनिल अहिरकर साहेब, ईश्वर बागुदे साहेब, माजी नगरसेवक राजेश माटेजी, डेंगरेजी आणि त्या विभागाचे अध्यक्ष रवी पराते आणि ज्याची ही संकल्पना आहे तो म्हणजे गौस मोमीन, त्याची ही संकल्पना होती आणि त्याच्या या संकल्पनेतून आम्ही सगळ्या राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांनी असा विचार केला की सगळेच जण करून राहिले तर मग आम्ही का बरं नाही करायचं। आणि म्हणून आम्ही गांधी गेट शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला एकदम लागून बाजूलाच, म्हणजे महाराजांचा पुतळा सेंटरमध्ये आहे आणि त्याच्या एकदम बाजूला 35 बाय 15 फुटाची रामाची प्रतिकृती आहे। त्यांच्या बाजूला सीतेची प्रतिकृती आहे, ती 32 बाय 10ची आहे आणि लक्ष्मण यांची प्रतिकृती ती 32 बाय ती पण 10ची आहे आणि 10 फुटाचे हनुमानजी त्यांच्या पायाजवळ बसलेले आहे। असा तो एकंदरीत तो देखावा पूर्ण तिथे आम्ही उद्या संध्याकाळी 5 वाजता करणार। त्याच्या पहिले तिथे एक स्टेजही राहणार आहे। त्या स्टेजवर भजनं राहतील, सुंदरकांड राहील। त्याच्यानंतर वेगवेगळे आम्ही अजून होम हवनचं सुद्धा त्या ठिकाणी करण्याचा एक विचार करतो आहे। म्हणजे ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी 4 वाजता पासून सुरू होऊन जातील, 3 वाजेपासून सुरू होईल आणि भव्य दिव्य हा कार्यक्रम राहील। कारण की सगळ्या ठिकाणी 20, 21, 22 तारखेला कार्यक्रम आहेत, म्हणून 19 तारखेला आम्ही तसं तर रामाचं प्रतिष्ठापना वगैरे हे सगळं सुरू झालेलं आहे अयोध्येमध्ये, त्यामुळे आम्ही हे कार्यक्रम सुरू करून राहील। याच्यामध्ये माननीय प्रवीण दटकेजी येणार आहेत, ते त्या प्रमुख पाहुणे राहतील। माननीय राजेंद्र जैन साहेब प्रमुख पाहुणे राहतील। पूर्वचे आपला आमदार कुंभारे साहेब राहतील आणि असे अनेक मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि सगळे आमचे राष्ट्रवादीचे सगळे पदाधिकारी, सगळे कार्यकर्ते तिथे उपस्थित राहून हा सोहळा एक वेगळ्याच पद्धतीनं नागपूर शहरात तुम्हाला पाहायला मिळेल, याच्यात काही वाद नाही आहे। आम्ही तर विधानसभा वार्डवाले आहो, आम्ही काही लोकसभेचा आमचा काही प्रश्नच येत नाही आहे त्या ह्याच्यात। त्यात महत्त्वाचं असं आहे की पूर्ण देशामध्ये रामाचं प्रतिष्ठापनेसाठी जे 500 वर्ष लागले त्याचा आज तो रिझल्ट मिळालेला आहे। तर त्याच्यामुळे काही जाती धर्माचा काही विषय नाहीच आहे, सगळेच जण त्याच्यामध्ये। आता तो मोहसिन, तो गौस, त्यांनी स्वतःच ही संकल्पना काढली आणि त्याच्या या संकल्पनेतून आम्ही सगळ्यांनी हा विचार केला की अशा प्रतिकृती करून एक वेगळं म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, भाईचारा किंवा कोणाच्याही मनात काही नसताना आम्ही या प्रकारचं एकदम सुंदर नियोजन, आपला मध्यचा अध्यक्ष आहे रवी पराते, ते आहे, हे सगळे मिळून आणि ते मध्ये आहे, त्याच्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं तिथे भाजपची पण लागलेले आहेत, तेही आमच्या ह्याच्यात येतील, आम्ही त्यांच्या ह्याच्यात जाऊ। फक्त काँग्रेस वगळता बाकी सगळे पक्ष आमच्या बरोबर आहे। आता त्यांना काय त्यांचा प्रॉब्लेम आहे ते त्यांनाच तुम्ही विचारायला पाहिजे। समाचार अब तक ब्युरो रिपोर्ट, नागपूर।